Good afternoon, student. Science, part second, lesson number 9, environmental management. हा लेसन आज आपण चालू करत आहोत. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट? काय आहे रे पर्यावरणाचं संतुलन किंवा मॅनेजमेंट व्यवस्था आपण कशी करतो? त्यामध्ये पॉइंट आहेत बघा. वेदर अँड क्लायमेट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, मेट्रोलॉजी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. हे त्यामध्ये पॉइंट आहेत. लेट्स सी. कॅन यू रिकॉल हाऊ डज द ॲटमॉस्फिअर अफेक्ट आवर डेली लाईफ? आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ॲटमॉस्फिअरचा अफेक्ट आपल्यावर काय होतो? क्लायमेट चेंज होतं, वेदर चेंज होतं. फोरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन ऑन दूरदर्शन अँड आकाशवाणी. दूरदर्शन आणि आकाशवाणी यावर तुम्ही जे बुलेटिन न्यूज बघता त्यावेळी तिथं ते वेदर्स काय केलं जातं सांगितलं जातं. वेदर अँड क्लायमेट फर्स्ट पॉईंट आहे. ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर टू ॲज अ वेदर. वेदर म्हणजे काय तर एका शॉर्ट पिरियड म्हणजे वेदर मीन्स हवेमध्ये जे ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे ते काय आहे तर स्पेसिफिक टाइम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, एखाद्या ठराविक ठिकाणामध्ये एखाद्या ठराविक टाईमसाठी जी कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ वेदर. त्याला आपण काय म्हणतो वेदर. ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स डिपेंड अपॉन अ व्हरायटी ऑफ अ फॅक्टर्स. आणि हे जे वेदर आहे ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आहेत ह्या डिपेंड आहेत एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याचे वेगवेगळे काय आहेत तर फॅक्टर्स आहेत. We frequently express our opinion about the weather by making statements like today it is too cold or it is a very hot today. मग आपण फ्रिक्वेंटली म्हणतो की आजचं वातावरण हे कसं आहे, कोल्ड आहे, थंड आहे, तर कधी म्हणतो हॉट आहे, खूप गरम आहे. पण जसे की सीझन आहेत समर, विंटर, रेनी. पण इथं काय आपल्याला बघायचं वेदर अँड क्लायमेट. वेदर मीन्स हवेत असलेलं आणि क्लायमेट म्हणजे हवामान. हवेत असलेलं वेदर आणि हवामान यामध्येही फरक आहे बघा. वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिवेलिंग कंडिशन्स ऑफ द एअर. वेदर कशावर डिपेंड आहे तर प्रिवेलिंग म्हणजे हवेच्या वेळेवर अवलंबून आहे वेदर. द क्लायमेट ऑफ द पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ अ डेली readings of various weather related parameters recorded for several years. बघा त्यांनी काय सांगितले की वेदर हे डिपेंड आहे अपॉन द प्रिवेलिंग कंडिशन्स म्हणजे हवेच्या एखाद्या कंडिशन्सवरती हवेच्या वेळेनुसार त्याच्या कंडिशनवरती वेदर अवलंबून आहे. the average of daily readings of various weather related parameters recording to several years. आणि त्याचा जे काही पॅरामीटर आहे हे रेकॉर्ड केलं जातं. क्लायमेट इज अ लॉंग टर्म प्रिडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. बघा क्लायमेट हे काय आहे तर प्रिडॉमिनंट आहे. प्रिडॉमिनंट कंडिशन म्हणजे ते एखाद्या सीझननुसार किंवा लॉंग ड्युरेशनसाठी क्लायमेट हे आपल्याला आपल्या हवेमध्ये पाहायला मिळतं. मग वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स मग कोणकोणते फॅक्टर्स आहेत तर बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, सनलाईट आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय तर वातावरणामध्ये कसं प्रेशर आहे, जास्त आहे, कमी आहे, दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सेकंड आहे सनलाईट, सूर्यप्रकाश किंवा जी येणारी लाईट ही कोणत्या कंडिशन्समध्ये आहे. क्लाउड्स ढगाळ वातावरण, ह्युमिडिटी आपल्याला कशी आहे आर्द्रता, रेनफॉल पाऊस कसा आहे, व्हिजिबिलिटीमध्ये मग येतं की ढग आलेत किंवा एखादा क्लायमेट हे व्हिजिबल नाही. एखाद्या धान्य जसं की शेतामध्ये एखादं पीक घेतो त्यासाठी हे व्हिजिबल नाही आहे क्लायमेट असं आपण म्हणतो म्हणजे एखादं उपयुक्त नाही असं. त्यानंतर टेम्परेचर हे काय आहेत तर वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो राईट दी फॅक्टर्स ऑफ वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स. तर तुम्ही हे पॉईंट लिहू शकता. बघा चेंज इन वेदर कसं चेंज होतं. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली.
क्लायमेट म्हणजे हवामान हे कंटिन्युअसली चेंज होत नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. क्लायमेट हे नेहमी कॉन्स्टंट असतं, नेहमी स्थिर असतं इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. लांब काळासाठी किंवा लॉंग ड्युरेशनसाठी क्लायमेट हे कॉन्स्टंट असतं. दस वी सी दॅट वेदर इज रिलेटेड टू अ स्पेसिफिक लोकेशन. पण वेदर कसं असतं, एखाद्या स्पेसिफिक लोकेशनमध्ये असतं. अँड अ स्पेसिफिक टाईम, वेअर ॲज अ क्लायमेट इज रिलेटेड टू अ लॉंगर ड्युरेशन अँड अ लार्ज एरिया. वेदर कसं आहे, स्पेसिफिक लोकेशनमध्ये आहे आणि स्पेसिफिक टाईममध्ये आहे. पण क्लायमेट हे कसं आहे, लॉंग ड्युरेशन अँड लॉंग एरिया, जास्त काळ आणि जास्त परिसरामध्ये आहे. चेंज इन द वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड. चेंजेस इन द वेदर मे ऑकर फॉर अ शॉर्ट पिरियड. वेदर कसं आहे, शॉर्ट पिरियडमध्ये. वेअर ॲज चेंज इन अ क्लायमेट टेक प्लेस स्लोली ओव्हर अ मच लॉंग ड्युरेशन. पण क्लायमेट कसं आहे, स्लोली आहे पण ते लॉंग ड्युरेशनसाठी आहे. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. आणि क्लायमेटचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज करत असतो. इट इन्फ्लुएन्सेस अवर बेसिक नीड्स लाईक फूड, क्लॉथिंग अँड शेल्टर ॲज वेल ॲज अवर ऑक्युपेशन्स. आणि या क्लायमेटचा परिणाम आपल्या बेसिक गरजांवर होत असतो. म्हणजेच कशावर, अन्न, वस्त्र आणि निवारा आणि आपलं जे ऑक्युपेशन आहे, आपला जो व्यवसाय आहे, या गोष्टींवर होत असतं. क्लायमेट इज इस्पेशली इम्पॉर्टंट फॉर ॲन ॲग्रेनियन कंट्री लाईक इंडिया. पण क्लायमेटचा वापर, मी आत्ता सांगितलं, क्लायमेट इज इस्पेशली इम्पॉर्टंट इन ॲग्रिकल्चरल, शेतीप्रधान देशामध्ये या क्लायमेटचा वापर होतो, म्हणजे आपल्या भारतामध्ये. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ वाइंड. मग क्लायमेटच्या सुद्धा वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, लाईक डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेने येते, स्पीड ऑफ वाइंड हवेचा वारा कसा आहे, त्याचं टेम्परेचर कसं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं आहे, इट्सेट्रा. दॅट इज इम्पॉर्टंट इन अ क्लायमॅटिक फॅक्टर. हे सगळे काय आहेत तर क्लायमॅटिक फॅक्टर. आर कन्सिडर ड्युरिंग construction of a railways, sea forts, hajj bridges and sky scrapers etc. म्हणजे काय तर या क्लायमेटचा वापर ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ अ रनवेज म्हणजे विमानांसाठी जी धावपट्टी आहे तिथे, बंदर निर्मिती, सी स्पॉट म्हणजे बंदर निर्मिती, हज ब्राइजेस म्हणजे मोठमोठ्या ज्या इमारती असतात त्या, आणि स्काय स्क्रॅपर्स म्हणजे अति उंच ज्या इमारती आहेत, अशा सगळ्यांमध्ये या क्लायमॅटिक जे तुमचं क्लायमेट आहे त्याचा थोडाफार बदल या मोठमोठ्या कन्स्ट्रक्शनमध्ये होत असतो. मग बघा, तुम्हाला यामध्ये डिफरन्स बिटवीन क्लायमेट अँड वेदर हाही प्रश्न असू शकतो. तुम्ही रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर, वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टरचा तो चार्ट कंप्लीट करणार आहात, त्याचे फॅक्टर लिहिणार आहात. त्यानंतर तुमचा आजचा होमवर्क दुसरा पॉईंट असणार आहे, वेदर आणि क्लायमेट यांमधला डिफरंट लिहिणार आहात. चला, पुढचा पॉईंट आहे, विच फॅक्टर आर अफेक्टेड फेवरेबल ऑर अनफेवरेबल बाय क्लायमेट, व्हॉट मस्ट वी डू टू मिनिमाइज दीज इफेक्ट. मग जे फॅक्टर्स आहेत त्याचा आपल्या क्लायमॅटिक जीवनावरती काय अफेक्ट आहे आणि काय नाही, हेही आपण बघणार आहोत. काय आहे ते बघा. पुढचा पॉईंट आहे, अ स्पेशल डे 23 मार्च इज ऑब्झर्व्ड ॲज अ वर्ल्ड मेट्रोलॉजिकली डे. हवामानशास्त्र दिन म्हणून 23 मार्च हा साजरा केला जातो. त्यानंतर आहे, थिंक अँड डिस्कस ह्युमन प्रोग्रेस इज रिलेटेड टू कंडक्टिव्ह क्लायमॅटिक अँड जिओग्राफिकली. जी आपली जी काही प्रोसेस आहे ती कंडक्टिव्ह क्लायमेटशी रिलेटेड आहे का? आहे. कारण का ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो त्यावेळी येणारं तुमचं जे घाम आहे तो क्लायमॅटिक चेंज होतो त्यामध्ये, ते त्याच्याशी रिलेटेड आहे.
Human beings have a designated at a time schedule for their lives based upon a centuries of climatic experiences. आणि ज्यावेळी आपण क्रिकेटच्या मॅच वगैरे बघतो त्यावेळेस ते सांगतात की आजचं क्लायमेट हे क्रिकेट खेळण्यासाठी उपयुक्त नाही, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी क्लायमॅटिक एक्सपिरियन्सेस लागतो किंवा आहे. सायंटिस्ट find it necessary to study climate in a view of its effect on agricultural production. बरोबर आहे. क्लायमॅटिक कंडिशनचा किंवा क्लायमेटचा जो काही परिणाम आहे तो आपल्या ॲग्रिकल्चरल आपल्या शेतीवर होत असतो. बघा पुढचा पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ अ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. इम्पॉर्टन्स ऑफ अ वेदर इन अ लिव्हिंग वर्ल्ड. डेली वेदर as also long-term climatic conditions influences human lifestyle directly or indirectly. वेदर हा काय आहे तर शॉर्ट पिरियड आहे, बट क्लायमॅटिक कंडिशनमध्ये तो ह्युमन स्टाईलमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इफेक्ट करत असतो. लँड, वॉटर बॉडीज, प्लांट, ॲनिमल कलेक्टिव्हली फ्रॉम द नॅचरल एन्व्हायरमेंट अर्थ. पृथ्वीवरती जमीन, जे वॉटर बॉडीज आहेत म्हणजे बर्फ वगैरे दॅट इज वॉटर बॉडीज, प्लांट आहेत, झाडं, प्राणी, हे सगळं काय आहे तर एन्व्हायरमेंटल आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. दिस एन्व्हायरमेंट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि या एन्व्हायरमेंटचा आपण आपल्या ऑर्गॅनिझमवर त्याचा वेगवेगळा डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी करत असतो. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट. क्लायमेटचा परिणाम हा पर्टिक्युलर रिजनमध्ये आपल्या डाएटवर होत असतो, क्लॉथिंग कपड्यांवरती होत असतो, हाऊसिंग, ऑक्युपेशन आपला व्यवसाय, आपली लाईफस्टाईल, या सगळ्यावरती या क्लायमॅटिक किंवा पर्टिक्युलर रिजनमध्ये त्याचा परिणाम होत असतो. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक लाईफ ऑफ अ काश्मीर आणि राजस्थानी पीपल. म्हणजे जे राजस्थान किंवा काश्मीरला राहणारे लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल कशी असते. काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांना बर्फ जास्त असल्यामुळे त्यांचं क्लॉथ हे वेगळे असतात. सॅलिनिटी ऑफ अ मराईन वॉटर, फॉर्मेशन ऑफ अ ओसिनिक करंट, वॉटर सायकल इट्सेट्रा आर ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर. पाण्यामधली जी क्षारांची प्रमाण आहे ते, किंवा फॉर्मेशन ऑफ ऑसिनिक करंट्स म्हणजे प्रवाहाची निर्मिती करणे, पाण्याची वॉटर सायकल, जलचक्र आपण बघतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टरवर डिपेंड आहेत. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन अँड इनरिचमेंट ऑफ सॉईल. म्हणजे काय आहे तर बघा, क्लायमेट हा एक मोठा आणि खूप महत्त्वाचा रोल आहे इन फॉर्मेशन किंवा जमिनी कशी सुपीकता करणे किंवा जमिनीमध्ये इनरिचमेंट विकास, जमीन कशी तयार करणे, ह्यामध्ये क्लायमेटचा रोल आहे. मायक्रोब्स इन द सॉईल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. दिस प्रोसेस डिपेंड अपॉन अ व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर. आणि सॉईलमधले जे मायक्रोब्स आहेत, लहान लहान सूक्ष्मजीव आहेत, त्यांचा रोल हा ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे जे ऑर्गॅनिक तुमचे मटेरियल येणार आहेत त्यावर डिपेंड आहे. आणि ती प्रोसेस आहे ती सगळी कशावर डिपेंड आहे तर आपल्या क्लायमॅटिक फॅक्टरवरती अवलंबून आहे. इट इज अ व्हेरी क्लिअर दॅट द स्टडी ऑफ मेट्रोलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू ऑफ पॉईंट ऑफ अ ह्युमन लाईफ. आणि आपल्या ज्या दैनंदिन जीवन आहे यामध्ये या मेट्रोलॉजिकली जी वेदर आणि क्लायमेट आहे याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. While estimating the climate of a particular region, a review of earlier studies of various aspects of the climate is a very important. आणि काही ठरवण्यासाठी सुद्धा क्लायमॅटिक फॅक्टरचा किंवा क्लायमेट हे खूप महत्त्वाचं आहे. Most countries in the world have established a meteorology departments for making and recording such observation. काही राज्यांमध्ये, काही देशांमध्ये किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये, आपल्या पूर्ण भारतामध्ये हवामानशास्त्रज्ञ किंवा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असतात. हवामान शाखेचे काही विभाग असतात. These departments have
ऑब्झर्वेटिव्ज व्हाईल आर ऑक्युपाइड विथ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड टेक्नॉलॉजी. आणि या डिपार्टमेंटमध्ये ऑब्झर्वेशन म्हणजे परीक्षण करण्यासाठी वेगवेगळे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे नवीन नवीन अशा काही इन्स्ट्रुमेंट टेक्नॉलॉजीज वापरलेले आहेत की नवीन नवीन शस्त्र आलेले आहेत. इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन्स आर अनालाइज्ड विथ रेफरन्स टू द past climatic condition, we can predict climatic change of the future. However, as climatic is the net result of complex mixture of various atmospheric factors. बघा, क्लायमेट इज अ नेट रिझल्ट, त्याचा रिझल्ट क्लायमेटचा रिझल्ट कसा आहे, नेट आहे, फॉर अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ अ व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टरीज. ॲटमॉस्फेरिक फॅक्टरीजमध्ये कॉम्प्लेक्स मिक्सचर म्हणजे वेगवेगळे जे घटक मिक्स होतात ते. फॉरकास्टिंग ॲज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्टीज. फॉरकास्टिंग हे एक जे आहे ते काय आहे तर व्हेरी कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट आहे. फॉरकास्टिंग इज इझी फॉर अ प्लेस वेअर क्लायमॅटिक चेंज आर अ स्लो ऑफ लिमिटेड नेचर. फॉरकास्टिंगमध्ये काय होतं की प्लेस काय होते, इझी फॉर अ प्लेसेस वेअर क्लायमॅटिक चेंज, हळूहळू त्या फॉरकास्टिंगमध्ये लिमिट नेचर होतं किंवा स्लो मोशनमध्ये ते होत असतं. हावेवर वेअर क्लायमॅटिक चेंज आर कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडंट आणि रॅपिड मेकिंग फोरकास्टेड्स इज अ व्हेरी डिफिकल्ट. आणि परस्पर अवलंबून राहणे किंवा एखादी व्हेरी डिफिकल्ट प्रोसेसमध्ये अवलंबून राहणे हे सगळं काय आहे तर या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये होत असतं. म्हणजे बघा, आज आपण काय बघितलं, वेदर अँड क्लायमेट. यामध्ये वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर बघितले जे की तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर क्लायमेट आणि वेदरमधला डिफरंट बघितला, क्लायमेट म्हणजे काय, वेदर म्हणजे काय हेही लिहिणार आहात. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड काय आहे हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इम्पॉर्टन्स लिहिणार आहात. अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूया. राहिलेला पॉईंट नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.